नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरातला एक असा खजिना उघडणार आहोत जो पिढ्यानपिढ्या आपल्या सगळ्यांना आनंद घेत आलाय, आणि तो म्हणजे गरमागरम सुगंधी मसाले भात. चला या चविष्ट प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. कधी विचार केलाय की एकाच भांड्यात चक्क चवींचा जत्रा भरू शकते? मसाले भात म्हणजे नेमकं हेच आहे. हे फक्त पोट भरायचं साधन नाहीये, तर एक असा अनुभव आहे जो मनाला अगदी शांत करतो, तृप्त करतो. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. एक महाराष्ट्रीयन ओळख. मसाले भात म्हणजे नक्की काय? हा फक्त एक पदार्थ नाही, तर हे एक वचन आहे. हो, एकाच भांड्यात तुम्हाला चवींचा खजिना मिळेल याचं वचन. जरा डोळे बंद करून कल्पना करा. एक सुगंधी गरमागरम भांडं ज्यात मऊ शिजलेला भात आहे, रंगीबेरंगी ताज्या भाज्या आहेत आणि ते खास अस्सल मसाले सगळे एकत्र आलेत. बनवायला अगदी सोप्पा, पण चवीला मात्र एकदम लाजवाब. हेच तर आहे मसाले भाताचं खरं वैशिष्ट्य. बरं, मग ही जादू होते तरी कशी? चला वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, मसाले आणि भाज्यांचं जग. कारण कोणत्याही पदार्थाची खरी मजा त्याचा पाया त्याच्या घटकांमध्ये असतो, आणि मसाले भाताचे घटक तर क्या बात आहे, एकदम खास आहेत. या पदार्थाचा हिरो कोण आहे माहितीये? तो आहे गोडा मसाला. हा आपला अस्सल महाराष्ट्रीयन मसाला आहे. आता गोडा नाव ऐकून गैरसमज करून घेऊ नका, यात साखर वगैरे काही नाहीये. तर दगडफूल, सुखं खोबरं ह्यांसारख्या गोष्टींमुळे एक मंद, गोडसर पण तरीही थोडीशी तिखट अशी चव येते. ही चव म्हणजे मसाले भाताची खरी ओळख आहे, त्याचा आत्मा आहे. गोडा मसाल्यासोबतच फोडणीचे हे शिलेदार पण महत्वाचे आहेत. म्हणजे बघा, तेलात टाकल्यावर तडतडणारी मोहरी, मग जिऱ्याचा सुगंध, सुंदर पिवळा रंग येण्यासाठी हळद, आणि तो एक अनोखा स्वाद देणारा हिंग. वाह, ह्याच गोष्टींवर त्या अप्रतिम चवीची इमारत उभी राहते. आणि हो, भाज्या कशा विसरता येतील? ही तर जणू बागेतून आलेली ताजी फौजच आहे. कुरकुरीत तोंडली, गोड गोड मटारचे दाणे, रसरशीत गाजर, वांगी आणि सगळ्यांचा लाडका बटाटा. या भाज्यांमुळे फक्त रंग आणि पोषण नाही मिळत, तर भाताला एक मस्त टेक्स्चर पण येतं. चला तर मग आता बघूया तिसरा भाग, चवीचा पाया कसा रचायचा. आता सगळं साहित्य तर जमले, आता वेळ आहे एक एक करून चवीचे थल रचण्याची. आणि हो, ही खरंच एक कला आहे. ओके, तर सगळ्यात पहिलं पाऊल, एक प्रेशर कुकर घ्या किंवा जाड बुडाचं भांडं. त्यात मस्त साजूक तूप किंवा तेल गरम करा. तेल तापलं की टाका मोहरी, जिरे, त्यांना छान तडतडू द्या. मग लगेच हिंग, हळद आणि आपला स्टार गोडा मसाला थोडंसं परतून घ्या, आणि मग टाका सगळ्या चिरलेल्या भाज्या. काही मिनिटं परता. बस, याच क्षणी अख्ख्या घरात सुगंध पसरायला सुरुवात होते. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. मसाले असे तेलात परतले ना की त्यांचा खरा खमंगपणा, तो सुगंध पूर्णपणे बाहेर येतो. यालाच तर आपण फोडणी म्हणतो. ही भारतीय स्वयंपाकातली एक जादूच आहे. या फोडणीमुळेच मसाल्यांची खरी चव जागे होते आणि आपला पदार्थ एका वेगळ्याच लेवलला पोचतो. ठीक आहे, आता येतोय सगळ्यात महत्वाचा टप्पा, आपला चौथा भाग, भात शिजवण्याची कला, किंवा याला आपण भव्य एकत्रीकरण म्हणू शकतो. कारण आता आपण तांदूळ घालणार आहोत, आणि तो आतापर्यंत आपण तयार केलेल्या सगळ्या चवी स्वतःमध्ये शोषून घेणार आहे. भात परफेक्ट शिजवण्यासाठी काय करायचं? तर आधी स्वच्छ धुतलेले आणि भिजवलेले तांदूळ त्या मसाल्यात घाला, आणि अगदी हलक्या हाताने परता. आपलं ध्येय काय आहे? तर प्रत्येक तांदळाच्या दाण्याला तो मसाला लागला पाहिजे. मग घाला पाणी आणि चवीपुरतं मीठ, आणि मग भात छान मोकळा, सळसळीत आणि सुगंधी होईपर्यंत शिजवून घ्या. आणि हो, पाण्याचा विषय निघालाच आहे, तर एक जादुई आकडा लक्षात ठेवा. 1:2. म्हणजे 1 वाटी तांदूळ असेल तर साधारण 2 वाट्या पाणी. हे प्रमाण चुकलं नाही ना की भात कधीच चिकट किंवा कच्चा राहणार नाही, अगदी परफेक्ट मोकळा शिजेल. आता एक प्रो टिप, तांदूळ परतताना अगदी हलक्या हाताने परतायचे. जोरजोरात ढवळलं तर तांदळाचे दाणे तुटतात आणि मग भात चिकट होतो. ही अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण यामुळे आपला भात एकदम मोकळा आणि सळसळीत होतो. आणि आता आपण आलोय शेवटच्या टप्प्यावर, आपला 5वा भाग, सजावट आणि उत्सव. कारण जेवण तयार झालंय, आता त्याला सजवून त्याचा आनंद घेण्याची वेळ आलीये. हा फायनल टच आपल्या डिशला केवळ चविष्ट नाही, तर दिसायलाही सुंदर बनवतो. आणि त्यासाठी काय लागतं? तर बघा, ताजं खवलेलं खोबरं, त्याचा तो गोडसरपणा, मग बारीक चिरलेली कोथिंबीर, तिचा तो फ्रेशनेस,
आणि सगळ्यात शेवटी वरून सोडलेली साजूक तुपाची धार. आहाहा, काय तो शाही सुगंध. हे 3 घटक मिळून ह्या पदार्थाची चव एका वेगळ्याच उंचीवर नेतात. आणि मग काय, तयार आहे आपला मसाले भात. एक परिपूर्ण, मनाला समाधान देणारं जेवण, जिथे भाताचा प्रत्येक मोकळा सळसळीत दाणा त्या मसाल्यांनी आणि भाज्यांच्या चवीनी पूर्णपणे न्हाऊन निघालेला आहे. तर हा होता मसाले भाताचा चविष्ट प्रवास. पण विचार करा, आपल्या स्वयंपाकघरात अशा कितीतरी चवी, कितीतरी पदार्थ दडलेले आहेत जे आपल्या शोधाची वाट बघतायत. मग आपला पुढचा शोध कोणता असणार